नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या पद्धतीने लसूणी पालक बनवायचा असेल तर इथे बघा अशा पद्धतीने कढई तापत ठेवा. त्यामध्ये 2-4 पळ्या तेल टाकून घ्या. त्यानंतर त्यामध्ये भरपूर सारा लसूण निवडून कट करून त्याचे तुकडे करून यामध्ये परतायला टाकून द्या. छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत याला चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि 2 मध्यम आकाराचे कांदे इथे मी कट करून टाकलेले आहेत, तर ते देखील आपल्याला चांगले सॉफ्ट होईपर्यंत 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहेत. आणि हे चांगले सॉफ्ट झाल्यानंतर इथे आपण सगळे बेसिक खडे मसाले आपल्या घरातले जे तिखट मीठ हळद मसाला आहे ते सगळं टाकून घेणार आहोत. आणि हे सर्व तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये 1 गड्डी एवढा पालक मी व्यवस्थित निवडून धुवून कट करून यामध्ये टाकून घेतलेला आहे, तर तो देखील आपल्याला यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि हा परतत असतानाच आपण इथे भिजवलेली डाळ आणि शेंगदाणे टाकून घेणार आहोत. हरभऱ्याची ही डाळ आहे भिजवलेली. तर अशा पद्धतीने हे सर्व एकजीव करायचं आहे. आणि एकजीव झाल्यानंतर याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटाची चांगली मीडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे. त्यामुळे डाळ शेंगदाणे पालक हे चांगलं शिजून निघणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात की मस्त पालक आपला वाफाळून निघलेला आहे. तर त्यामध्ये मी 2 चमचे एवढं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. त्यानंतर इथे आपण 2 ते 2.5 चमचे एवढा येसर मसाला टाकणार आहोत. आणि ह्या येसर मसाल्यामुळे आपला हा लसूणी पालक जो आहे तो एकदम खमंग चवीचा होणार आहे. त्यामुळे तुम्ही तो भाकरी पोळी भात या कशासोबत देखील खाऊ शकतात. आणि या पद्धतीने तुम्हाला जर भाजी बनवायची असेल तर याचा लॉंग व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तर व्यवस्थित बघा, आपण इथे हे सर्व जिन्नस एकत्रित केल्यानंतर किती घट्ट किती पातळ आपल्याला पाहिजे त्यानुसार इथे पाणी आपण टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये. तर ही भाजी आपल्याला काही जास्त वेळ शिजू द्यायची नाहीये, कारण येसर मसाल्यामधले सगळे जिन्नस व्यवस्थित भाजलेले आहेत. आणि शेंगदाण्याचं कूट देखील आपण दाणे भाजून करतो, त्यामुळे 2 ते 3 मिनिटातच ही भाजी शिजून निघते. एकदम साधी सोपी झटपट होणारी भाजी आहे. आणि चव तर विचारूच नका, तुम्ही जेव्हा करताल ना तेव्हा तुम्हाला कळेल की किती मस्त याची चव झालेली आहे. तर यानंतर इथे बघा मी मस्त अख्खे लसूण पाकळ्या टाकून यामध्ये तडका देऊन घेणार आहे. वरतून रंग येण्यासाठी छान लाल तिखट टाकलेला आहे फोडणीमध्ये. चुरचुरीत अशी फोडणी इथे मी टाकून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील लसूणी पालक करायचं असेल तर नक्की लॉंग व्हिडिओ बघा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा. आणि नक्की घरी ट्राय करून बघा. खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.